भय इथले संपत नाही भाग 1। ही गोष्ट आहे कोकणातील 2 लहान गावांची। मे महिन्याची सुट्टी होती। 4-5 मुलांनी एक छानसा प्लॅन आखला, आपल्या शेजारील गावातील मित्राला भेटायला जायचे। मग काय, ठरला ना दिवस। निमित्त होतं त्या मित्राचा वाढदिवस। ठरल्याप्रमाणे सगळे मित्र आपली गाडी काढून त्या मित्राच्या घरी जाण्यास निघाले। घरी जाईपर्यंत संध्याकाळ झाली होती। मित्र घरी वाट पाहतच होता। घरी गेल्यावर यथेच्छ पाहुणचार झाला आणि सगळी मंडळी गप्पा गोष्टी करण्यात दंग झाली। मित्राचे घर गाव वस्तीपासून दूर होते। त्याचा एक चिरेबंदी खूप जुना असा मोठा वाडा होता। त्या वाड्यात ऐसपैस अंगण होते, ओसरी होती, पडवी होती, माजघर होतं, स्वयंपाकघर होतं आणि असंख्य खोल्या होत्या। सारी मित्रमंडळी बाहेर पडवीत बसून गप्पा गोष्टी करत होते। त्यातच त्या मित्राचे आई वडीलही सामील झाले होते। वाड्यामध्ये भयानक शांतता पसरली होती। रातकिड्यांचा किरकिर करणारा आवाजही स्पष्टपणे ऐकू येत होता। इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर सगळेजण वळले ते भूतांच्या गोष्टीकडे। कोकण म्हटलं की भूतांच्या गोष्टी या आल्याच आणि 4 टकली एकत्र आली की भूतांच्या गोष्टी यथेच्छ करणे हा कोकणी माणसाचा खूप आवडीचा विषय। गप्पा गोष्टी करण्यात घड्याळ कसे पुढे जात होते हे कळलेच नाही। रात्रीचे 10-10:30 वाजले होते। प्रत्येकाला आपापल्या घरी जायचे होते, त्यामुळे सगळ्यांनी त्या मित्राचा निरोप घेतला। सगळेजण आल्याप्रमाणे गाडीने निघाले। निघताना मित्राच्या वडिलांनी सक्त ताकीद दिली होती। वाटेत काही विचित्र दिसले, काही विचित्र वाटले, काही विचित्र ऐकू आले तरीही गाडी थांबवायची नाही। कोणी गाडी थांबवली तरीही थांबायचं नाही। गाडीत कोणाला घ्यायचे नाही। जसे आलात त्याचप्रमाणे पुन्हा आपल्या घरी जा आणि घरी गेल्यावरती मला पोचल्याचा फोन करा। सगळ्या मित्रांनी होकारार्थी मान हलवली। गाडी चालू करून सगळेजण आपल्या गावाच्या दिशेने निघाले। तसं बघायला गेलं तर 2 गावांमधील अंतर फार नव्हते। अगदी जेमतेम 8 ते 9 किलोमीटरचा रस्ता होता। पण हा सगळा रस्ता जंगलातून जाणारा, नदीच्या काठून जाणारा होता। जसजसे मित्राचे घर दूर दूर वाटत होते तसतसे मित्राचे गाव जवळ येऊ लागले होते। कोकणातील प्रत्येक गाव लवकर झोपते आणि लवकर उठते, त्याचप्रमाणे हेही गाव। याही गावातील लोक लवकर झोपली होती, त्यामुळे गावात काळोख होता आणि भयानक शांतता। हळूहळू गावही मागे पडू लागले आणि त्याच्या गावाबाहेरील सोमेश्वराचे देवालय स्पष्ट दिसू लागले। खूप प्राचीन असे ते शिवाचे देऊळ। त्या शिवमंदिराच्या, तेथील वाहणाऱ्या नदीच्या अशा अनेक गोष्टी मित्राच्या वडिलांनी आणि मित्राने सांगितल्या होत्या। सगळ्यांनी हर हर महादेवाचा घोष केला आणि गाडी पुढे निघाली। छोटी मोठी वळणं घेत गाडी पुढे सरकत होती। हळूहळू सगळेजण मित्राच्या गावापासून दूर आले होते। गावाबाहेरील तळ्याजवळ रस्त्यावरती काहीतरी हालचाल दिसली, त्यामुळे गाडी चालवणाऱ्या मित्राने लाईट वर खाली केले। तेवढ्यात त्याला एक म्हातारी बाई दिसली। मित्राच्या वडिलांनी सांगितलेल्या गोष्टींचा सगळ्यांना विसर पडलेला होता। त्या म्हाताऱ्या आजीबाईला बघताच गाडी चालवणाऱ्या मित्राने गाडी थांबवली आणि त्या आजीची विचारपूस केली। एवढ्या रात्री कुठून आलात, कुठे गेलेला होतात, कुठे चाललात अशी चौकशी करू लागला। आजी तिची गोष्ट सांगू लागली। ती म्हणाली, मी या इकडे गावात माझ्या लेकीकडे आले होते। शेवटची बस सुटून गेली, त्यामुळे या एवढ्या रात्री मी या ठिकाणी अडकले। म्हातारपणामुळे दृष्टी अधू झाली आहे। परत मागे फिरावे तर या अंधारात काहीच कळत नाही। माझ्याकडे एखादी बॅटरी किंवा फोन नाही, त्यामुळे मुलीशी संपर्क साधता येत नाही। आता काय करायचे याच विचारात या दगडावरती येऊन बसले होते, तेवढ्यात तुम्ही देवासारखे भेटलात। असे म्हणून त्या आजींनी या मुलांकडे मदत मागितली। आजी म्हणाली, मुलांनो, तुम्ही ज्या गावी जाताय त्याच्या आधीच्याच गावात मला जायचे आहे, मला तिथपर्यंत सोडाल का असा प्रश्न केला। मुलांनाही फार दया आली। त्या आजीबाईंना त्यांनी गाडीत बसवले
इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. आजीबाईही त्यांच्या आयुष्यात घडलेल्या वेगवेगळ्या प्रसंगांना कशा त्या सामोऱ्या गेल्या याबद्दल सांगत होत्या. मुलांना वेगवेगळ्या प्रेरणा देत होत्या. आजी त्यांच्या साहसाच्या गोष्टी मुलांना सांगत होत्या. वेगवेगळी वळणं घेत गाडी आपल्या गावाच्या दिशेने निघाली होती. एका विचित्र वळणावरती गाडीवरती काहीतरी आदळल्याचा आवाज आला. काहीतरी जड वस्तू गाडीवर पडली असं सगळ्यांना वाटलं. आजीबाई जोरात ओरडल्या, पोरा, काही दिसलं तरी गाडी थांबवू नकोस. सुसाट गाडी चालव. आपल्या गावापर्यंत जायचं आहे. गाडी वाटेत थांबवू नकोस. गाडी थांबवलीस तर घात होईल. आजीबाईची ही वाक्य ऐकताच सगळ्यांना घाम सुटला आणि तेवढ्यात खिडकीच्या बाहेर एक लोंबकळणारा हात दिसला. विचित्र गोष्टी बघताच सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्यात आजीबाई काहीतरी पुटपुटत होत्या. गाडी चालवणारा मित्र वाट दिसेल तसा गाडी चालवत होता. बाहेरील घडामोडींना दुर्लक्ष करत आपल्या गावाच्या दिशेने सुसाट चालला होता. तेवढ्यात गाडीवरती पुन्हा काहीतरी आदळल्याचा आवाज आला. जोरात काहीतरी गाडीला झालंय असं त्या मुलाला वाटले. पण पुन्हा आजीबाईचे तेच, गाडी थांबवू नकोस. गाडी अजिबात थांबवू नकोस. सुसाट निघ. आपल्या गावाच्या दिशेने निघ असं ती आजी जोरजोरात मोठमोठ्यांदे सांगत होती. गाडी सुसाट वेगाने आपल्या गावाच्या दिशेने निघाली होती. काही अंतर गेल्यावरती एक वाऱ्याची थंडगार झुळूक आली. अचानक सगळीकडे शांतता पसरली. काय होतंय, काय घडतंय ह्याची कल्पना कोणालाच नव्हती. तेवढ्यात आजीबाई म्हणाल्या, पोरांनो, तुम्ही रात्री अपरात्री फिरत जाऊ नका. ही वेळ काही बरोबर नाही. यावेळी या रस्त्यावर जाणं खूपच धोकादायक आहे. त्यावर सगळे मित्र आजीबाईंना याबद्दल विचारतात. आजीबाई सांगतात, थांबा जरा, थोडं पुढे गेलात की मी तुम्हाला सांगते काय खरी गोष्ट आहे ती. तेवढ्यात त्यांना त्यांच्या गावाबाहेरील शिवमंदिर दिसते. पुन्हा एकदा हर हर महादेवाचा घोष करून गाडी जोरात पळवायला सुरुवात करतात. आता ती आजीबाई एक गोष्ट सांगू लागते. ती सांगते, मागील 2 वर्षापूर्वी याच रस्त्यावरती याच वेळी 2 मायलेकींचा मृत्यू झाला होता. त्यांना एका गाडीने उडवले होते. त्यात त्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर तिची आई मदतीसाठी पुढे पुढे जाऊ लागली. तेव्हा त्या आईला पाठीमागून येणाऱ्या एका गाडीतील तरुणांनी मदत केली. जवळच्या गावातील दवाखान्यात नेले, पण तिथेच तिचाही मृत्यू झाला. पुढे आजीबाई सांगू लागली, रात्री अपरात्री भरधाव येणाऱ्या गाड्यांना असेच काही ना काहीतरी वेगवेगळे संकेत मिळतात आणि त्यांच्या गाडींवरती ती मुलगी भूत बनून वेगवेगळ्या गोष्टींचा प्रहार करते आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न करते. जे थांबतात ते फसतात. जे खूपच घाबरतात तेही फसतात. ज्यांच्या मागे पूर्वपुण्याई नसते तेही फसतात. पण बाळांनो, तुमच्यावर चांगले संस्कार घडलेले आहेत म्हणून तुम्ही वाचलात. तुमच्या पूर्वपुण्याईने तुम्हाला तारलं. त्यावर त्या मित्रांमधील एक मुलगा त्या आजीबाईंना विचारतो की आजीबाई, तुम्हालाही ही सगळ्या गोष्टी कशा माहिती आणि हे सगळे हल्ले होत असताना तुम्ही एवढ्या शांत का होतात आणि तुम्ही काहीतरी पुटपुटत होतात. ते काय बरं होते ते आम्हाला सांगितलं तर बरं होईल. त्यावर त्या आजीबाई म्हणतात की मी जे काही बडबडत होते ते काही मंत्र वगैरे नव्हते, तर ते होते त्या मुलीचं आवडतं गाणं. त्या मुलीला हे गाणं फार आवडायचं. ते मी सारखं गुणगुणत होते जेव्हा जेव्हा ती आपल्या गाडीवरती हल्ला करत होती. तेवढ्यात दुसरा मित्र विचारतो, आजीबाई, हे तुम्हाला कसं माहिती? तेवढ्यात गाडी चालवणारा मित्र आनंदाने ओरडतो. म्हणतो की आपले गाव बघा, समोरच आले. आपण आपल्या गावात आलो. सगळ्यांना आनंद होतो. पण परत एकदा त्या आजीकडे सगळेजण वळून बघतात आणि विचारतात की आजीबाई, तुम्हाला ह्या गोष्टी कशा माहिती? तेवढ्यात ती आजी गाडी थांबवायला सांगते आणि गाडीतून उतरते. गाडीतून उतरताना ती त्या मुलांना सांगते, ज्याप्रमाणे त्या तरुण मुलांनी मला मदत केली तशीच आज तुम्हीही मला मदत केलीत. मला एकटीला त्या जंगलात न सोडता मला गाडीमध्ये घेतलं आणि मला इथपर्यंत आणलं. यासाठीच मी तुमची आभारी आहे. अनेक जण येतात आणि तसेच निघून जातात. त्यामुळे ते पुढे जाऊन त्या मुलीच्या तावडीत सापडतात आणि त्यांचा अंत होतो. पण तुम्ही बाळांनो खूप धीराने घेतलं. मला तुमच्या गाडीत घेतलं. एका अनोळखी व्यक्तीला गाडीत बसवलं. हीच तुमची पूर्वपुण्याई ठरली आणि तुम्ही तिच्या तावडीतून वाचलात. असे म्हणत ती आजीबाई 4 पावले मागे जाते
आपल्या हातातील काठी ठोकते आणि अदृश्य होऊन जाते. इकडे तिला पाहणाऱ्या मुलांना जबरून घाम सुटतो आणि त्या मुलांना जे समजायचे होते ते समजून चुकते. ती मुलं आपापल्या घरी सुखरूप पोचतात. घरी आल्यावर त्या बाहेरगावच्या मुलाच्या बाबांना ते फोन लावतात आणि घडलेली सगळी हकीकत सांगून आम्ही सुखरूप पोचलो हेही सांगतात. मित्राचे वडील सांगतात, म्हणूनच मी तुम्हाला एक गोष्ट सांगत नव्हतो. ती गोष्ट हीच होती. ते म्हणतात ना, भाग्यात असलं की ते घडतंच. तसं तुमच्या आयुष्यात ही गोष्ट घडणारच होती. यातून अनेकांनी आपला जीव गमावला आहे. म्हणूनच मी यापासून तुम्हाला लांब ठेवत होतो. पण ते घडलंच आणि तुम्ही यातून यशस्वीरित्या बाहेर आलात. पण लक्षात ठेवा, भय इथले संपत नाही. पुन्हा एकदा, पुन्हा एकदा, पुन्हा एकदा.